जालन्यात जमिनीतून मृत्यूचा काळा लाव्हा। रामनगर रोडवरील खळबळ। जालन्यात जमिनीतून काय बाहेर येतंय? पाणी नाही, गॅस नाही, तर चक्क काळा पेटता लाव्हा। सामनगाव रोड परिसरात निसर्गाचं हे तांडव आहे की प्रशासनाचा जीव घेणा हलगर्जीपणा। व्हिडिओ पाहून तुमचंही काळीज धडधडेल। सामनगाव रोडवर अचानक जमिनीतून एक काळा, चिकट आणि ज्वलनशील पदार्थ कारंजा सारखा उसळू लागला आहे। हा पदार्थ जर विजेच्या ठिणगीच्या संपर्कात आला तर काही सेकंदात पूर्ण परिसराचा कोळसा होईल। इतकी भीषण परिस्थिती तेथे निर्माण झाली आहे। सामनगाव रोडवर भीतीचं वातावरण असताना महावितरण आणि स्थानिक प्रशासन अजूनही कुंभकर्णी झोपेत का? एखादा बळी जाण्याची वाट पाहिली जाते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। वेगवान घडामोडींची लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी ग्लोबल न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा। फेसबुक किंवा Instagram वर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। आणि मुलगा आला माझ्याकडे, मी घरामध्ये होतो। मुलगा आला आणि म्हटलं की खांब्यामधून पप्पा खांब्याच्या बुडामधून जाळ निघतोय म्हणे वरती। मग मी आलो, बघितलं, त्याचे व्हिडिओ वगैरे मी काढले, तर मला प्रत्यक्षदर्शी टाकले मी। आता ते काय आहे ते मी काय सांगू शकत नाही। काय होतं नेमकं? आगीचे लोट बाहेर येत होते आणि असं एकदम आवाज होता, त्याचा प्रेशर होता, जमिनीतून प्रेशर। हो हो, आमचे जे मालक आहेत महापारे साहेब म्हणून, त्यांना मी कॉल केला। त्यांनी लाईनमॅन वगैरे त्यांना कॉल केला, मग ते आले, त्यांनी बघितलं तर ते जमिनीतून खालून ते आगीचे लोट उडत होते। एवढंच मी बघितलं। त्यांनी काय केलं नंतर? त्यांनी मग ते आले, त्यांनी काही खांब्यावरती काम केलं वाटते। मला वाटतं आर्थिंगची काही टचिंग वगैरे झाली असेल, मला सांगता येणार नाही। पण मी प्रथम आमचे मालक महापारे साहेब यांना कॉल केला आणि त्यांनी लाईनमॅन ते आहेत त्यांना कॉल केला, कारण त्यांची ओळख आहे। कशा प्रकारचं दृश्य होतं? दृश्य खूप भयानक असं होतं। नेमकं काय? काही नाही, तर असं जमिनीतून आगीचे असे गोळे बाहेर येताना बघितले। मग ते बघितल्यानंतर ते तेवढंच केलं। आपलं नाव? रितेश लालझरे।